खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. जीवनात एवढे व्यस्त राहा की पश्चाताप, दुःख, भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळायला नको. कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही. रात्र नाही, स्वप्न बदलतात. दिवा नाही, वात बदलली जाते. मनात असू द्यावी नेहमी जिंकण्याची आशा, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण त्यात एखादाच मन जिंकून जातो. आयुष्याच्या पुस्तकातील सगळ्यात आनंद देणारं पान म्हणजे बालपण. ना कोणतंही बंधन, ना कोणताही मनात राग, ना कोणी श्रीमंत, ना कोणी गरीब, ना कोणता गर्व, ना कोणता अहंकार. कधी हसवणारी तर कधी रडवणारी, पण कायम प्रसन्न करणारे ठिकाण म्हणजे मैत्री. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतात आणि जातात. फक्त मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचे. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. कोणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील तर कोणी वेळ खर्च करतील. वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तीला नेहमी जास्त महत्त्व आणि सन्मान द्यावा, कारण तो तुमच्यासाठी जीवनाचे ते क्षण खर्च करतोय जे त्याला ते कधीच परत मिळणार नाही. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, कारण दोन्हीही बदलणारे आहेत. शब्द हे चावीसारखे असतात. जर त्यांची योग्य निवड केली तर ते कोणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात आणि कोणाचेही तोंड बंद करू शकतात. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील. ज्यावेळी एखादी गोष्ट अप्राप्य आहे असं आपल्याला दिसून येतं, त्यावेळी त्या गोष्टीबद्दलची आस जास्तच वाढते. अशा गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रचंड धडपडतो, किंबहुना ते आपलं ध्येयच बनतं. कारण असाध्य ते साध्य करिता सायास
हे आपण वाचलेलं असतं, पण ज्या गोष्टी मिळू शकणार नाहीत त्यांच्या मागे लागताना आपण आपल्या प्राधान्यांचा आधी विचार करायला हवा, वर्तमानाचा विचार करायला हवा, पण आपण या गोष्टी करत नाही आणि त्यामुळे मृगजळाच्या पाठीशी लागून आपल्या आयुष्याची वाताहत करून घेतो. किंमत आणि वेळ यांची गंमतच असते. ज्यांच्याबद्दल मनात किंमत असते ते आपल्यासाठी वेळ देतीलच असे नसते, तर ज्यांना आपण वेळ देतो ते आपली किंमत ठेवतीलच याची खात्री नसते. कुणाचीही स्तुती कितीही करा, परंतु अपमान करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा, कारण अपमान हे जगातील एकमेव असं कर्ज आहे जे व्याजासह परत करण्याकरता प्रत्येकजण संधी शोधत असतो. एखाद्याचा अपमान करण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या सन्मानाचाही विचार करा.